आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो मोस्ट रिक्वेस्टेड होता. भरपूर ताईंच्या मला कमेंट आलत्या किंवा मेल आलते की ज्या कवड्या असतात आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत असं समजतो ज्या कवड्यांना, तर त्या कवड्यांविषयी ताई काहीतरी माहिती सांगा. त्या देवघरात कशा ठेवायच्या, कुठे ठेवायच्या, त्या कोणत्या कलरच्या हव्यात, त्याचबरोबर त्याची पूजा विधिवत कशी करायची, आणि कोणत्या कोणत्या दिवशी तुम्ही पूजा करू शकता, काय सेवा करायची, हे सगळे प्रश्न मला विचारण्यात आलेले. तर त्यासाठी मी हा सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. तर बघा, कवड्यांचं महत्त्व अगदी प्राचीन काळापासून आहे. माता लक्ष्मीला या कवड्या ज्या आहेत त्या अतिशय प्रिय आहेत आणि ज्या घरामध्ये अशा कवड्या असतील त्या घरामध्ये लक्ष्मी आकर्षिली जाते, खेचली जाते. तर आणि खूप सारे उपाय आहेत की जे आपण कवड्या वापरून करू शकतो आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी ते उपाय खूप आणि खूप खूप महत्त्वाचे असतात. तर आणि जर तुमच्याकडे नसतील अशा कवड्या तर तुम्ही नक्कीच त्या घ्या असं मी तुम्हाला सांगेल. कारण देवघरामध्ये अशा कवड्यांचं पूजन करणे खूप खूप महत्त्वाचं ठरतं किंवा मग ते खूप त्याचे जे फलप्राप्ती आहे ते खूप चांगली आहे. कारण जिथे या कवड्या असतील तिथे माता लक्ष्मी ही खेचली जाते, आकर्षित होते, कारण माता लक्ष्मीला अत्यंत या कवड्या प्रिय आहेत. तर आता कवड्या कोणत्या कलरच्या घ्यायच्या, तर भरपूर कलरच्या कवड्या असतात. पिवळ्या असतात, पांढऱ्या असतात, अशा तपकिरी कलरच्या पण असतात. जर तुम्हाला पिवळ्या कलरच्या मिळाल्या, आता तुम्हाला दिसतंय तिथे 2 अशा पिवळट कलरच्या आहेत कवड्या, तर अशा पिवळसर कलरच्या मिळाल्या तर तुम्ही त्या कवड्या घेऊ शकता. किंवा पांढऱ्या जरी असल्या कवड्या तरीही काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही त्याला हळद लावून त्या पिवळ्या करू शकता. म्हणजे ओली हळद करायची आणि या कवड्यांना अशी लावून ती 15-20 मिनिटं या कवड्या सुकण्यासाठी ठेवून द्यायच्या, बरोबर त्या पिवळ्या होतात. जरी पांढऱ्या आणल्या तुम्ही कवड्या किंवा पिवळ्या आणल्या तरीही चालेल, पण शक्यतो जर पिवळ्या मिळाल्या तर घ्या आणि पांढऱ्या जर मिळाल्या तर त्याही घेऊ शकता. काहीच प्रॉब्लेम येत नाही, फक्त तुम्हाला हळद लावून त्या पिवळ्या कराव्या लागतील. तर अशा कवड्या आणल्यानंतर जेव्हा तुम्ही नवीनच अशा कवड्या आणाल तेव्हा त्याचं पूजन कसं करायचं, तर या कवड्या अशा एका ताम्हणात किंवा डिशमध्ये घ्यायच्या आणि या कवड्यांवरती आपल्याला स्वच्छ पाणी, दूध, पंचामृत याने या कवड्या ज्या आहेत त्यांना अभिषेक घालायचा आहे. आता बघा, कोणतीही तुम्ही मूर्ती नवीन आणा किंवा देवाच्या रिलेटेड कोणतीही अशी गोष्ट आणा देवघरात ठेवण्यासाठी, सुरुवातीला जेव्हा तुम्ही घरात आणता तेव्हा त्यांना दुधाने, पाण्याने अभिषेक हा घालायचाच आणि नंतर त्यांची स्थापना करायची. त्यानंतर अशी एखादी तांब्याची प्लेट घ्यायची आणि त्यामध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे. तांदळावरती हळद कुंकू व्हायचं, कारण तांदूळ पांढरे तसेच ठेवू नये. आणि या ज्या कवड्या आहेत ज्यांना आपण दुधाने, पाण्याने स्नान घालून घेतलेलं आहे, तर त्यांना देखील, या कवड्यांना आपल्याला हळद आणि कुंकू वाहून घ्यायचे. प्रत्येक कवडीला हळद कुंकू वाहून घ्यायचे. आता तुम्ही तांब्याचीच डिश वापरायची का, तर तसं काही नाही. घरातली कोणतीही स्टीलची डिश वापरू शकता, छोटीशी, किंवा एखादी स्टीलची वाटी, किंवा मग चांदीची वाटी वापरू शकता, किंवा मग पितळेची वापरू शकता. प्लास्टिकची शक्यतो ठेवू नका. आणि अशा पद्धतीने आपल्याला या कवड्या पूजन करून घ्यायच्या आहेत. असं पूजन झाल्यानंतर धूप दीप ओवाळून देवीची आरती तुम्हाला म्हणून घ्यायची आहे. दुर्गे दुर्गट भारी म्हटलं तरी चालेल. आणि त्याचबरोबर तुम्हाला श्रीसूक्तचं पठण करायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा या कवड्यांची स्थापना देवघरात करता त्यावेळेस पण तुम्हाला श्रीसूक्तमचं पठण करायचं आहे. 16 वेळा करता आलं तर 16 वेळा करा, वेळ नसेल तर 1 वेळा केलं तरी चालेल. मंगळवारी किंवा शुक्रवारी असं तुम्ही श्रीसूक्तचं पठण अवश्य करा. त्याचबरोबर देवीची आरती म्हणा. जर तुम्हाला वेळ नसेल तर एखादा शुक्रवार, मंगळवार ठरवून ठेवा. त्याचबरोबर पौर्णिमेला, लक्ष्मीपूजनाला अवश्य अशी कवड्यांची पूजा करा. किंवा लक्ष्मीपूजनामध्ये किंवा शुक्रवारचं
व्रत असेल समजा वैभव लक्ष्मीचं, तर त्यामध्ये देखील तुम्ही असं कवड्यांचं पूजन करू शकता आणि ते खूपच शुभ मानलं जातं. म्हणजे जे जे कोणते लक्ष्मीचे पूजन आहेत किंवा भगवान विष्णूंचे पूजन आहेत त्यामध्ये तुम्ही कवड्यांची पूजा करू शकता. जसं की आपण पौर्णिमेचा सत्यनारायण जो घालत असतो त्यामध्ये देखील तुम्ही कवड्यांचं पूजन करू शकता. आता किती कवड्या आणायच्या, तर 7 आणू शकता तुम्ही कवड्या, किंवा मग 5 आणू शकता, किंवा मग 3 अशा विषम अंकांमध्ये तुम्ही कवड्या आणू शकता. म्हणजे शक्यतो 7 आणाव्यात आणि त्या पूजाव्यात. मगाशी सांगितल्याप्रमाणे त्याचं पूजन तुम्ही कधी करू शकता, तर मंगळवारी, शुक्रवारी किंवा मग गुरुवारी पौर्णिमेला तुम्ही या कवड्यांचं पूजन करू शकता. आता या कवड्या कुठं मिळतील, तर धार्मिक दुकानामध्ये या कवड्या तुम्हाला खूप सहजतेने मिळून जातात. म्हणजे जिथे धार्मिक पुस्तकं मिळतात किंवा देवाचं साहित्य मिळतं तिथे या कवड्या तुम्हाला मिळून जातील. त्याचबरोबर आता हे जे तांदूळ आहेत ते किती दिवसांनी बदलायचं, तर एक वार तुम्ही ठरवा, मंगळवारी, शुक्रवारी, गुरुवारी असं तुम्ही आठवड्याभरामध्ये कधीही एकदा तांदूळ बदलू शकता, किंवा दर 10 दिवसांनी 15 दिवसांनी तुम्ही हे तांदूळ बदलू शकता. आणि आधीचे जे तांदूळ आहेत या प्लेटमधले, तर ते तुम्ही तुमच्या तांदळाच्या डब्यामध्ये मिक्स करू शकता. याने खरंच धनधान्यामध्ये वाढ होते. त्यामुळे हे मिक्स केले तरी चालतील, किंवा मग या तांदळाची तुम्ही खीर बनवून खाऊ शकता आणि थोडेसे तांदूळ तुम्ही पशुपक्ष्यांना देऊ शकता. आता या कवड्या तुम्ही देवघरामध्ये कुठे ठेवायच्या, तर देवांच्या डाव्या बाजूला आणि लक्ष्मी मातेच्या मूर्तीच्या शेजारी किंवा समोर तुम्ही या कवड्या ठेवू शकता. लक्षात घ्या, देवांच्या डाव्या बाजूला आणि आपल्या उजव्या बाजूला आणि लक्ष्मी मातेच्या शेजारी किंवा समोर. तर अशा या कवड्या नक्की तुम्ही पण घ्या. कधीही तुम्ही या घरामध्ये आणल्या तरी चालेल, कारण लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय असणाऱ्या या कवड्या आहेत. आणि बघा, तुम्ही जेव्हा तुम्ही कवड्या घरामध्ये आणाल त्यानंतर तुम्हाला नक्कीच तुमच्या धनवृद्धी झालेली दिसेल किंवा धनामध्ये वाढ झालेली तुम्हाला दिसेल. काहीतरी वेगळा पॉझिटिव्ह बदल झालेला तुम्हाला नक्की दिसेल. तर नक्कीच तुम्ही अशा कवड्या घरी आणाव्यात लक्ष्मी प्राप्तीसाठी, अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी. त्याचबरोबर या कवड्या नुसत्या आणून ठेवायच्या नाहीत, तर याचं पूजन करायचं. हळद कुंकू याला दररोज वाहत चला. आणि मी सांगितल्याप्रमाणे एखाद्या मंगळवारी किंवा शुक्रवारी श्री सूक्ताचं पठण या कवड्यांसमोर करा, धूपदीप दाखवा. तर या काही गोष्टी कवड्यांविषयीच्या मला तुम्हाला सांगायच्या होत्या आणि रिक्वेस्ट पण होती तशी की प्लीज आम्हाला कवड्यांविषयी माहिती सांगा. तर या सांगितलेल्या आहे मला माहीत असणाऱ्या गोष्टी. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मैत्रिणींना. म्हणजे कोणत्या मैत्रिणींना माहीत नसतील या गोष्टी कवड्यांविषयी तर त्यांनाही कळेल, किंवा ज्यांना अजिबातच माहिती नाही आहे की काय उपयोग आहे कवड्यांचा, कशासाठी त्या आणायच्या, तर त्यांना देखील हा व्हिडिओ शेअर करा. म्हणजे हा व्हिडिओ युजफुल ठरेल. जास्तीत जास्त या कवड्यांविषयीची माहिती मैत्रिणींना कळेल आणि त्या देखील घरामध्ये या कवड्या आणतील आणि खरंच या लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप खूप शुभ मानल्या जातात. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.